आवाजावरून तुम्हाला कळणंच की तब्येत तर जरा खराब झाली आहे, कारण की पुण्याचं पाणी मानायला थोडा वेळ तर लागणार आहे. जसं की गावाकडचं पाणी आणि पुण्याचं पाण्यामध्ये जरा फरकच आहे. आम्ही तिथं आहे ना, आमच्या रूमवर जारचं पाणी पिलं आणि इथं जाऊबाईंची इथं नळाचं पाणी आहे. तर जाऊबाईच्या घरी आले होते, थोडंसं माझं इकडं तिच्या घराकडं काम होतं. म्हटलं चला आले ते तिला जाता आता भेटून जावं. पण ती काही निघूनच देणार. ती म्हणे जेवण वगैरे करा आणि आजचे दिवस थांबा म्हणे, उद्या मटण आणू म्हणे आपण. जसं की हा व्हिडिओ आहे शनिवारचा. मग स्वयंपाक वगैरे केला, इथं पिठलं केलं, त्यानंतर पोळ्या केल्या. तिनेच स्वयंपाक सगळा बनवला, मी फक्त पीठ वगैरे मळून दिलं. तसं तर 2 टाईम इथं पाणी येतं बरं का नळाला, पण संध्याकाळी तिने भरलं नाही पाणी. तर मग जेवायला बसलो, ऐन वेळेला पाणी संपलं. मग कुणालने काय केलं, जाऊन पाण्याच्या बाटल्या आणल्या. ही 10 रुपयाची एक पाण्याची बाटली होती, 5 बाटल्या आणल्या होत्या. काय करणार ना, ऐन वेळेला गावाकडं आपण एक हंडा जर कोणाला पाणी मागितलं ना, 2 हंडे भेटतील. पण पुणे सिटीमध्ये तसं नाही आहे बाबा, इथं सगळे आपलं आपलंच बघतात. मग तिथून पुढे व्हिडिओ काही वगैरे शूट केला नव्हता. मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच केला. भाजी वगैरे आणली, जेवण केलं, त्यानंतर भांडे सगळे घासून घेतले. चला म्हटलं एक राऊंड मारून येऊ. आता इथपर्यंत आलेच आहे, तर माझा व्हिडिओ प्लीज पहा आणि व्हिडिओला लाईक करा. तर असा काहीसा गेला आजचा दिवस. येताना जिलेबी वगैरे आणली. तर भेटून मी पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. बाय.